आणि आताच्या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण साम टीव्हीवर पाहतोय। सगळ्यात आधी आमदार गणपत गायकवाडांना मतदान करू दिलेलं नाही। आमदार गणपत गायकवाड यांना मतदान करू दिलेलं नाही। आमदार गणपत गायकवाड हे मतदानासाठी आले होते, मात्र का वेगवेगळे न्याय असा सवाल उपस्थित करत मवियानं हल्लाबोल केला होता। अखेर आमदार गणपत गायकवाडांना मतदान करू देण्यात आलेलं नाही। अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडनं। गणेश, गायकवाडांना मतदान करू दिलं नाही, काय अधिक तपशील? नक्कीच काँग्रेसच्या वतीने आहे ते गणपत गायकवाड यांच्या मतदानावर आहे तो आक्षेप देण्यात आलेला आहे। त्यामुळे जेव्हा ही तक्रार आहे या महाराष्ट्रातील निवडणूक आयोगाला प्राप्त झाल्यानंतरून आता मुख्य निवडणूक आयोग या दिल्लीमध्ये यांच्या सगळ्या संदर्भात आहे ती बोलणी सुरू आहेत की नेमकं कशा पद्धतीने यांचं मतदान करू द्यायचंय की नाही। या सगळ्या संदर्भात आता दिल्लीवरून नेमके निवडणूक आयोगाचे मुख्य काय आदेश येतात आणि त्या आदेशानंतरूनच गणपत गायकवाड यांना मतदानाचा हक्क आहे तो बजावला जातोय की नाही हे देखील पाहणं आता गरजेचं आहे। मात्र अद्यापही गणपत गायकवाड मतदान केंद्राच्या बाहेर उभे आहेत, त्यामुळे गणपत गायकवाड यांना मतदान करण्याचा हक्क मिळतोय की नाही हे देखील पाहणं आता गरजेचं आहे। नक्कीच धन्यवाद गणेश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। गणपत गायकवाड यांना मतदान करू दिलेलं नाही। काँग्रेसच्या आक्षेपानंतर हा निर्णय घेण्यात आलेला पाहायला मिळतोय। 2022 मध्ये देखील अनिल देशमुख हे तुरुंगात होते। राष्ट्रवादीचे आमदार अनिल देशमुख त्यावेळी त्याच्यावरती आरोप होते आणि तुरुंगात असल्यामुळे त्यांना मतदानाचा हक्क बजावता आला नव्हता। त्यामुळे गणपत गायकवाडांना वेगळा न्याय का असं म्हणत मवियानं आक्षेप घेतला होता। अखेर गणपत गायकवाड यांना देखील मतदानाचा हक्क बजावता आलेला नाही, त्यांनी देखील मतदान केलेलं नाही। तरी केंद्रीय निवडणूक आयोगासोबत चर्चा केली जाते। मतदानापासून गायकवाडांना रोखण्यात आलंय। साम टीव्हीची एक्सक्लुझिव्ह बातमी, सगळ्यात आधी आपण साम टीव्हीवर ही बातमी पाहतोय। गणपत गायकवाड यांना मतदानापासून रोखण्यात आलंय, त्यामुळे गायकवाड सध्या ताटकळत उभे आहेत। पोलिसांच्या बंदोबस्तात गणपत गायकवाड यांना तुरुंगातनं आणण्यात आलंय। ते तुरुंगातनं विधान परिषदेसाठी मतदान करण्यासाठी इथं पोहोचले, मात्र त्यांना सध्या तरी रोखण्यात आलंय। राज्य निवडणूक आयोगानं केंद्रीय आयोगाशी चर्चा केली आहे। निवडणूक आयोगाकडनं नियमाचा आढावा घेणं देखील सुरू आहे, त्यामुळे सध्या गायकवाड ताटकळत उभे आहेत। त्यांच्या मतदानाला आक्षेप घेण्यात आलेला आहे, त्यामुळे सध्या निवडणूक आयोग पडताळणी करताय, नियमांचा आढावा घेताय। मतदान करता येईल की नाही याची चर्चा सध्या सुरू, याचा आढावा घेतला जातोय। राज्य निवडणूक आयोगाकडनं केंद्रीय निवडणूक आयोगाला या संदर्भात विचारण्यात आलेलं आहे। केंद्रीय निवडणूक आयोग आता काय निकाल देतं किंवा काय सूचना करतं त्यावरच गायकवाडांना मतदान करता येणार की नाही हे स्पष्ट होणार आहे। अधिक माहिती जाणून घेऊ, आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे सध्या आपल्या संपर्कात आहेत। रुपाली, गायकवाड ताटकळत उभे असल्याचं पाहायला मिळतंय, आणखी किती वेळ लागू शकतो? राज्य निवडणूक आयोगानं काय नेमकं विचारलंय? आपण पाहत आहोत की खरं तर काँग्रेसने गणपत गायकवाड यांच्या निवडणूक हक्क बजावण्यावरती आक्षेप घेतलेला होता। त्यांनी या संदर्भातली तक्रार, लेखी तक्रार जी आहे ती निवडणूक आयोगाला दिली होती। ही जी तक्रार आहे ती निवडणूक अधिकाऱ्याला प्राप्त झालेली आहे। आता ह्या निवडणूक अधिकाऱ्यांनी हे जे पत्र आहे याच्यावरती निवडणूक आयोगाकडे खरं तर या संदर्भातली विचारणा केलेली आहे। निवडणूक आयोग याच्या संदर्भात आता काय भूमिका मांडतं हे महत्वाचं आहे, कारण की तशा पद्धतीने आमदार तुरुंगात असताना त्याला मतदानाचा हक्क बजावता येतो की नाही येत अशा पद्धतीची खरं तर परिस्थिती उद्भवलेली आहे। त्यामुळे निवडणूक आयोगाची आता भूमिका महत्वाची आहे। निवडणूक आयोगाकडे आणि त्यामुळेच लक्ष लागलेलं आहे त्या निवडणूक आयोगाच्या या सूचनेकडे, निर्णयाकडे। धन्यवाद रुपाली, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। दरम्यान अनिल देशमुखांनी काय आक्षेप घेतले होते बघूयात। त्यासाठी अनिल देशमुखांसाठी अलग न्याय आणि गणपत गायकवाडसाठी अलग न्याय अशा पद्धतीनं आज गणपत गायकवाडांना जे खालच्या कोर्टाने परवानगी दिली आहे, आम्ही जेव्हा परवानगी मागितली होती, मी परवानगी मागितली होती तेव्हा मला दिली नव्हती। त्याच्यामुळे कशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टी सत्तेचा दुरुपयोग करते आहे हे याच्यातनं सिद्ध होतं। त्यामुळे गणपत गायकवाडांना मतदान करता येणार की नाही याबाबत काही वेळ लागणार आहे। त्यानंतर निवडणूक आयोगाकडनं काय सूचना येतात ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। सध्या राज्य निवडणूक आयोग केंद्रीय आयोगाशी चर्चा करताय, अशा पद्धतीत मतदान करता येतं की नाही याबाबत विचारलं जात आहे। राज्य निवडणूक आयोगाकडनं केंद्राला काही नियम आहेत का त्याची पडताळणी केली जाते। तोपर्यंत तरी गायकवाडांना उभं राहावं लागेल, ताटकळत उभं राहावं लागेल, त्यांना मतदान करता येणार नाही।
मात्र एक आमदार, एक लोकप्रतिनिधी खुलेआम पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करतो आणि म्हणून तो जेलमध्ये जातो, हे विसरून चालणार नाही. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.